नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। दिनांक 4/10/2024 रोजीचं हे परिपत्रक आहे। यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ही शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या इयत्तांकरिता घ्यायची आहे, परीक्षेचा कालावधी, दिनांक काय असणार आहे, त्याचप्रमाणे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे बाजूचे बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। विषयामध्ये काय दिलं आहे बघा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सत्र 2024-25 करिता 8वी साठी परीक्षा रविवारी दिनांक 22 डिसेंबर 2024 अधिसूचना। ही परीक्षा 8वी करिता आहे आणि दिनांक 22 डिसेंबरला आहे। तर शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावर दिनांक 5 ऑक्टोबर 2024 पासून उपलब्ध होणार आहेत। सदर परीक्षेची संपूर्ण माहिती दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। आयुक्त अनुराधा ओक यांच्या सहीनिशी हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा। योजनेची उद्दिष्टे बघूया। इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे, विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी, हा यामागचा उद्देश आहे। परीक्षेचे स्वरूप बघूया। सन 2007-8 पासून ही परीक्षा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे। शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच 12,000 रुपये वार्षिक असे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येईल। आई व वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे। नोकरी असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापन प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा किंवा तलाठ्याचा सन 2023-24 च्या वार्षिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांना इयत्ता 7वीमध्ये 50% गुण असणे गरजेचे आहे। अनुसूचित जाती व जमातीचा विद्यार्थी असल्यास त्याला 7वीमध्ये 50% गुण असणे गरजेचे आहे। खालील विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात, परंतु शिष्यवृत्तीकरिता ते अपात्र आहेत। तर कोणते विद्यार्थी आहेत ते बघूया। विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी। ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे ते बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, अन्यथा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता नियमित शुल्क बघून घ्या, त्याचप्रमाणे दिनांक बघा, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क बघा आणि त्याचप्रमाणे दिनांकसुद्धा बघून घ्या। शाळा संलग्नता फी 200 रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी दिलेली आहे। परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे। यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी एकूण गुण 90 आहेत आणि एकूण प्रश्न 90 असणार आहेत। कालावधी 90 मिनिटे असणार आहे। दिव्यांगासाठी 30 मिनिटे जास्त वेळ मिळणार आहे। वेळ आहे 10:30 ते 12
12:30 ते 1:30पर्यंत विश्रांतीचा कालावधी आहे। त्यानंतर दुसरा पेपर होणार आहे शालेय क्षमता चाचणी। यामध्ये एकूण गुण 90 आहेत, एकूण प्रश्न 90 आहेत, 90 मिनिटाकरिता आहे आणि दिव्यांगासाठी 30 मिनिटे जास्त मिळणार आहेत। वेळ आहे 1:30 ते 3 आणि पात्रता गुण दोन्ही एकत्रितरित्या 40% असणे गरजेचे आहे। SC, ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळणे गरजेचे आहे। सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, गणिताकरिता वेगवेगळ्या प्रकारे गुण विभागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे माध्यमामध्ये बघा, परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या 7 माध्यमांमधून घेतली जाणार आहे। शिष्यवृत्तीत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी पर्यंत 1,000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना 9वी व 11वीमध्ये प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे। 10वीमध्ये 60% गुण असणे गरजेचे आहे आणि SC व STसाठी 55% गुण असणे गरजेचे आहे। व्हिडिओ आधीच लांब झालेला आहे, तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।